मित्रांनो, मी योगेश. आज मी तुम्हाला CrowdStrike आणि मायक्रोसॉफ्ट आउटेज आणि ब्लू स्क्रीन याबद्दल थोडी माहिती देणार आहे. कारण आज आपण सगळ्यांनी या संदर्भात बरीच माहिती दिवसभर ऐकलेली आहे. जसं की बरेच स्टॉक एक्सचेंज आज बंद आहेत. तसंच मोठ्या-मोठ्या एअरलाइन्स कंपन्या ज्या आहेत, त्याही आज बंद आहेत. व्यवस्थित त्यांचे ऑपरेशन्स चालू नाही आहेत. बिझनेस आउटेज झालेला आहे. बिझनेस हॅम्पर झाला आहे. फायनान्शियल इम्पॅक्ट त्याचा झालेला आहे. तर नक्की कशामुळं हे झालं आहे, ते आपण बघूयात. नॉन टेक्निकल लँग्वेजमध्ये. आता हे मायक्रोसॉफ्ट आउटेज म्हणजे नक्की काय? तर जसं आपण आता सगळीकडे जगभर सगळ्याच व्यवसायांमध्ये कॉम्प्युटरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि प्रत्येक कॉम्प्युटरला ऑपरेटिंग सिस्टम असते. तशी मायक्रोसॉफ्ट नावाची ऑपरेटिंग सिस्टम संपूर्ण जगभर वापरली जाते. तशा दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टमसुद्धा आहेत. लिनक्स आहे, CentOS आहे, बऱ्याच आहेत अशा. AIX आहे, Apple Macintosh आहे. आपल्या मोबाईलला Android ऑपरेटिंग सिस्टम असते. Appleची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम आहे. तर ऑपरेटिंग सिस्टमबद्दल सिक्युरिटी हा पार्ट जो असतो, तो पण फार महत्त्वाचा असतो. कारण नुसती ऑपरेटिंग सिस्टम मशीनवर तुमच्या असून चालत नाही. तर त्याची ॲप्रोप्रिएट सिक्युरिटी तुम्हाला सांभाळायला लागते आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या टाइपची सॉफ्टवेअर तुमच्या कॉम्प्युटरवरती, डिव्हाइसवरती, मोबाईलवरती, लॅपटॉपवरती असणं आवश्यक असतं. तर मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टमवरती सिक्युरिटीसाठी CrowdStrike हे वापरलं जातं. वापरलं जातं म्हणण्यापेक्षा हे वापरलं जाऊ शकतं. तर CrowdStrike सारख्या अनेक कंपन्या जगामध्ये आहेत. Palo Alto आहे, चेकपॉइंट आहे, ट्रेंड मायक्रो आहे. अशा बऱ्याच कंपन्या जगभर आहेत. तर या कंपन्या काय करतात? हे सिक्युरिटी प्लॅटफॉर्म्स आहेत ॲक्चुअली. हे सिक्युरिटी प्लॅटफॉर्म्सचा वापर करून तुमचा सर्व्हर म्हणा, तुमच्या कॉम्प्युटरचं हार्डनिंग हे सॉफ्टवेअर करत असतात. जेणेकरून तुमच्या कॉम्प्युटरवरती कुठला अटॅक होणार नाही, तुमची माहिती चोरली जाणार नाही, ह्याची काळजी ही जी सॉफ्टवेअर असतात, सायबर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म असतात, हे करत असतात. थोडक्यात माहिती देतो ह्याची, म्हणजे तुम्हाला पुढील गोष्टी चांगल्या प्रकारे समजतील. तुमच्या सर्व्हरवरती मालवेअर आलाय का? आला असेल तर त्याला पकडायचं कसं? तसंच तुमच्या सर्व्हरवरती एखादी मलिशियस URL आहे का? मलिशियस फाईल आहे का? मलिशियस प्रोसेस आहे का? याचं 24/7 मॉनिटरिंग केलं जातं आणि त्यातनं डिटेक्शन आणि त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन कसं करायचं, या सगळ्या गोष्टी या सिक्युरिटी प्लॅटफॉर्म थ्रू केल्या जातात आणि त्या तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमशी टाईड अप असतात ॲक्चुअली. ओके. तर CrowdStrike नावाची ही जी कंपनी आहे, ही सिक्युरिटी सॉफ्टवेअर कंपनी आहे. तर जगातले सगळे सर्व्हर जे आहेत, Microsoftचे सर्व्हर आहेत, हे सगळे अफेक्ट झालेले आहेत का? तर ह्याचं उत्तर नाही असं आहे. कारण मी माझं प्रेझेंटेशन सुद्धा Microsoftच्या ऑपरेटिंग सिस्टमवरतीच केलेलं आहे. मग असे कुठले सर्व्हर आहेत, की जे अफेक्ट झालेले आहेत? Microsoftचे सर्व्हर आहेत, ज्या सर्व्हरवरती CrowdStrike इन्स्टॉल्ड आहे, असे सर्व्हर्स फक्त अफेक्ट झालेले आहेत. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, की मग एअरलाइन्स कंपन्या किंवा स्टॉक एक्सचेंज, काही बँका अफेक्ट झालेल्या आहेत. तर त्याचं काय कारण असू शकतं? तर ह्याचा अर्थ सरळ आहे, की ज्या एअरलाइन्स कंपन्यांकडं Microsoftचे सर्व्हर आहेत आणि त्याच्यावरती CrowdStrike हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल्ड आहे, असे फक्त सर्व्हर हॅम्पर झालेले आहेत. हा त्याचा अर्थ आहे. आता हे झालं कशामुळं?
जसं मी सांगितलं CrowdStrike ही जी कंपनी आहे, ही कंपनी सुद्धा त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये वेळोवेळी अपडेट करत असते आणि असे अपडेट त्यांना करायला लागतात. कारण हा कंप्लायन्सचा पार्ट सुद्धा आहे आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट पण त्याच्यामध्ये असते. तर त्यासाठी CrowdStrike कंपनीने एक पॅच डेव्हलप केला आणि तो 1 दिवसापूर्वी आत्ता पुश केला. हा पुश केल्यानंतर हा जो लेटेस्ट पॅच आहे, तो Microsoftच्या प्रत्येक ज्या ठिकाणी Microsoftचे सर्व्हर आहेत, त्यांचे जे क्लायंट्स आहेत, ह्यांच्याकडे जाऊन पोहोचला. या गोष्टी स स संपूर्णपणे ऑटोमॅटिक असतात. तर तो पॅच प्रत्येक त्यांचे जे कस्टमर आहेत, त्यांच्या मुख्य सर्व्हरकडं गेला आणि हा पॅच अपडेट झाला. पण हा जो पॅच अपडेट झाला, त्याच्यामध्ये एक व्हल्नरॅबिलिटी होती, वीकनेस होता. हे CrowdStrikeच्या लक्षात आलं नाही आणि हा पॅच जेव्हा अपडेट झाला, त्यावेळी Microsoft ऑपरेटिंग सिस्टमच्या संदर्भातचा तो एक वीकनेस होता CrowdStrikeसाठी. त्यामुळे ज्या ठिकाणी हा पॅच अपडेट झाला, तिथं Microsoftच्या ऑपरेटिंग सिस्टमला काम करता येईना आणि Microsoft सिस्टमचे जे सर्व्हर आहेत, ते ब्लू स्क्रीन दाखवायला लागली. तर हे ब्लू स्क्रीन म्हणजे काय? तर ब्लू स्क्रीन जनरली अशा वेळी दाखवला जातो Microsoftमध्ये, की जेव्हा तुमचं जे कॉम्प्युटर आहे किंवा सर्व्हर आहे, हा खूप क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आहे, बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आहे. काहीतरी मोठी घटना त्याच्यावर घडते आहे. असं जेव्हा असतं, तेव्हा हा ब्लू स्क्रीन दाखवला जातो. त्याला असं म्हटलं जातं, ब्लू स्क्रीन ऑफ डेथ, BSOD असं त्याला म्हणतात. पण आता त्याची क्लॅरिटी आली आहे. पण जेव्हा बरेच ऑर्गनायझेशन सुरू झाल्या, जनरली एशियन कंट्रीजपासून सुरुवात होते. दिवसाला सुरुवात एशियन कंट्री, जपान वगैरे इथपासून, ऑस्ट्रेलिया इथपासून सुरुवात होते. जसे-जसे ऑफिसेस उघडली गेली, तसे-तसे लोकं कामाला सुरुवात केली आणि त्यांना कामच करता येईना. त्याचं कारण काय? तर पॅच अपडेट झालेला होता आणि Microsoft सिस्टमला पुढे जाता येईना. त्याच्यामुळं कोणाचे कॉम्प्युटर चालू होत नव्हते आणि त्याच्यामुळं जगात जास्तीत जास्त स्क्रीन हे निळे झाले. म्हणून त्याला आजचा ब्लू स्क्रीन डे असं म्हटलं जातं. तर हा दोष कोणाचा आहे नक्की? Microsoftचा आहे का CrowdStrikeचा आहे? तर हा दोष Microsoftचा नक्कीच नाहीये. कारण ऑपरेटिंग सिस्टम ही त्यांची आहे आणि CrowdStrike हे त्याच्यावरचं सिक्युरिटी ॲप्लिकेशन आहे. CrowdStrikeने ह्याची काळजी घेणं आवश्यक होतं. त्यांच्याकडे पण भरपूर टेक्निकल स्टाफ असेल, टेक्निकल टीम असेल. पण असं म्हटलं जातं, की 100% सिक्युरिटी जगात कुठेही पॉसिबल नाही. बेसिकली हा सायबर अटॅक नाही. ही एक प्रकारची व्हल्नरॅबिलिटी डिटेक्शन झालेलं आहे. पण त्याचा इम्पॅक्ट हा जगभर झालेला आहे. ही याबद्दलची थोडक्यात माहिती. धन्यवाद.